Good morning, student. We continue the next point. Factors affecting the chemical reaction. First, nature of the reactor. आता we take the two examples here. One is aluminum and another is zinc. The reaction of aluminum and zinc with a dilute hydrochloric acid. Aluminum and zinc reacts with a dilute hydrochloric acid and to form water soluble salt. आता in this reaction, aluminum is more reactive than zinc. Therefore, reaction of aluminum is faster than zinc. म्हणजे इथे aluminum काय आहे is more reactive than zinc. Therefore, the rate of reaction aluminum with hydrochloric acid is higher than that of the zinc. Therefore, nature of the reactivity react and influence of the rate of chemical reaction. आता सेकंड पॉईंट काय आहे साईज ऑफ द पार्टिकल. आता इथे हिअर इज ॲक्टिव्हिटी इज गिवन. टेक अ टू टेस्ट टू बॅलन्स मेजरिंग सिलेंडर पीसेस ऑफ शहाबाद स्टाईल पावडर शहाबाद स्टाईल आणि डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड. दोन टेस्ट ट्यूब घेतल्यात. एका टेस्ट ट्यूबमध्ये काय घेतले पीसेस ऑफ शहाबाद स्टाईल आणि एका टेस्ट ट्यूबमध्ये काय घेतले पावडर घेतले शहाबाद. आता सिम्पल आहे याच्यामध्ये. आता इथं पावडर आहे त्याच्यामध्ये काय होणार रिॲक्शन फास्ट होणार दॅन द शहाबाद स्टाईल. म्हणजे तुकडे घेतले शहाबाद पाहिजे तुकडे घेतले त्याची रिॲक्शन जास्त होणार नाही कारण की पावडर काय असेल त्याची रिॲक्शन जास्त होईल. Therefore, the above observation indicates the rate of reaction depends upon the size of particles. Reactant taking part in the reaction. Smaller the size of reaction, particle higher the rate of reaction. जेवढे लहान लहान आता पावडर म्हणजे लहान लहान कण असतात त्यांची काय होणार जास्त रिॲक्शन हायड्रोक्लोरिक वरती घेशन. Therefore, the rate of reaction depends on the size of particle. जेवढे लहान तेवढे रिॲक्शन काय होत असते फास्ट होत असते. थर्ड पॉईंट कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट म्हणजे तीव्रता. रिॲक्टंटची किती तीव्रता आहे. टू टाईप्स ऑफ द आपल्या रिॲक्टंट आहेत. एक डायल्यूट अँड कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोक्लोरिक ॲसिड विथ कॅल्शियम कार्बोनेट पावडर. कॅल्शियम कार्बोनेट पावडरवरती एक डायल्यूटची क्रिया काय होणार आहे हळूहळू होणार आहे. तर कॉन्सन्ट्रेशन हायड्रोक्लोरिकची याच्याबरोबर कॅल्शियम कार्बोनेट फास्ट होणार आहे. डायल्यूट हायड्रोक्लोरिक reacts slowly with the calcium carbonate. Therefore, calcium carbonate disappears slowly. The carbon dioxide also liberated slowly. On other hand, the reaction with the concentrated hydrochloride takes place rapidly and CaCO3 disappears fastly. म्हणजे concentrated acid reacts faster than dilute acid, which means the rate of reaction is proportional to the concentration of reactant. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन जर रिॲक्टंट असेल तर त्याची काय होणार फास्ट रिॲक्शन. टेम्परेचर ऑफ द रिॲक्शन. आता व्हाईल स्टडिंग द डिकम्पोजर रिॲक्शन यू हॅव कॅरीड द डिकम्पोजन ऑफ लाइमस्टोन. इन दिस ॲक्टिव्हिटी lime water does not turn milky before liberating the limestone because of the rate of reaction from its reactant. The rate of reactant increasing the temperature. जसं आपण काय होतं टेम्परेचर वाढवत जाऊ तसं काय असतं द रेट ऑफ रिॲक्शन काय होते फास्टर दॅन द अदर reactant. These are the factors: the nature of the reactant, size of the particles, concentration of reactant and temperature of the reaction. Very simple. म्हणजे तुम्हाला 2-3 पॉईंट्स लिहा म्हणजे which factors affecting the chemical reaction. First is nature of the reactant. म्हणजे आपल्याला फॉर एक्झाम्पल we take aluminum zinc. Aluminum is more reactive than the
झिंक. म्हणून रेट ऑफ रिॲक्शन अल्युमिनियम विथ हायड्रोक्लोरिक इज फास्टर दॅन द झिंक. आता साईज ऑफ द पार्टिकल, जेवढे पार्टिकल्स स्मॉल असतात तेवढी रिॲक्शन काय होतं फास्ट. म्हणजे पार्टिकलचे साईजवरती रिॲक्शन असते. कॉन्सन्ट्रेशन म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशनची काय होतं असते, क्रिया जास्त होत असते. तर टेम्परेचर जसं वाढवत जाऊ तसे रिॲक्शन काय होते, फास्ट होते. सी यू नेक्स्ट टाइम, नेक्स्ट पॉईंट. सी द नेक्स्ट कॅटलिस्ट. कॅटलिस्ट म्हणजे उत्प्रेरक. कॅटलिस्ट इज अ सबस्टन्स which do not take part in chemical reaction but rate of reaction increases is called the catalyst. आता see the example. Heating the potassium chromate decomposes slowly. पोटॅशियम क्लोमेटला काय केलं, उष्णता दिली तर त्याचं डिकम्पोज काय होतं, स्लोली होत असतं. द रेट ऑफ अबाव रिएक्शन नायदर increase by the reducing particle size of the increasing the temperature. However, potassium chromate decomposes rapidly in the presence of the manganese dioxide. आता to liberate the hydrogen gas, no chemical change takes place in the presence of the manganese dioxide in the reaction. Now, what is the definition? Substance whose presence the rate of chemical reaction changes without causing the chemical change to it is called. म्हणजे in the presence of the catalyst the chemical reaction does not change but the rate of reaction increases is called the catalyst. आता in this reaction manganese dioxide is the reactant when potassium chromate is heated. आता these are the factors affecting the rate of reaction. Okay, see you next time.